नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओत। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघा दुपारच झाली, बाकीची कामं आवरली, तर म्हटलं आता मी शेंगदाण्याची चिक्की करणार आहे, तर म्हटलं आता जरा व्हिडिओ पण बनवावा। चला मी तुम्हाला दाखवते मी शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी काय काय घेतलंय ते। आता जेवण वगैरे बाकीची कामं आवरली। हे बघा इथे घेतले मी एक वाटी शेंगदाणे घेतले आणि एक वाटी गुळ घेतलाय। तर गुळाची चिक्की बनवणार आहे आज आणि लागणार आहे थोडंसं तूप। इकडे मी आत्ताच गुळ चिरून ठेवलाय डब्यात भरून, मला गुळ लागतो ना चहासाठी पण, तर गुळ चिरलाय आणि बाकीचं राहिलेलं मी डब्यात भरून ठेवलाय। सगळ्यात आधी आता शेंगदाणे भाजून घ्यायचे। इथे मी शेंगदाणे ठेवलेत भाजायला पहिले कमी गॅसवर। शेंगदाणे असे चांगले खरपूस भाजून घ्यायचे। कमी गॅसवर बघा शेंगदाणे चांगले भाजतात ते। 2-3 मिनिटं झाले, गॅस मी कमी ठेवलाय, हे म्हणजे आतपर्यंत भाजले जातात। तर अजून 1-2 मिनिटं लागतील यांना चांगलं भाजायला। इकडे बघा आपले शेंगदाणे आता मस्त रोस्ट झालेत, बघा किती छान भाजलेत ना। आता मी गॅस बंद करते आणि या शेंगदाण्यांना एका ताटलीत काढून घेते। इकडे हे जरा थोडेसे गार होऊन द्यायचे। गार झाले की मग याचे सालपट काढून घ्यायची, असे सोलून घ्यायचे अर्धे करून। गार झाल्यावर मी याला सोलून घेते। आता शेंगदाणे बघा गार झाले, मी याची साल काढून घेतली आणि इकडे गूळ ठेवलाय बघा मेल्ट व्हायला। आता हा गूळ आपल्याला कमी गॅसवर वितळून घ्यायचा आहे। त्याच्यात पाणी नाही टाकलं, तूप नाही टाकलं, काहीच नाही, कमी गॅसवर आपल्याला फक्त वितळून घ्यायचंय। इकडे मी घेतलंय पोळपाट लाटणं, याला ना थोडंसं तूप लावून घ्यायचंय। थोडंसं मी तूप लावून घेते पोळपाट लाटण्याला। आता मी याच्यात शेंगदाणे टाकलेत बघा आणि याला मिक्स करून घेतले। आता मी हे पोळपाट लाटण्यावर ओतून घेणार आहे। इथं मी तेल लावून घेतलंय, तूप लावून घेतलंय पोळपाट लाटण्याला। याच्यावर टाकून पटकन लाटण्याने लाटून घ्यायचंय। तर मी याच्यावर हे टाकून घेते एकदा। मी आता याला लाटून घेतलंय बघा लाटण्याने। अजून हे गरम आहे, जरा गार होतंय। गार झालं थोडंसं की सुरीने मी याला एकदा अशा रेषा मारून घेणार आहे आणि गार झाल्यावर मग त्याला आपण काढून घेऊया एका याच्यात। आता आपली चिक्की बघा तयार आहे, गार पण झाली आहे आणि मी त्याचे तुकडे पण केलेत बघा। आता थोडीशी मी एका डब्यात भरून ठेवणार आहे। मला जरा सुरीने कट करायला वेळ लागला ना, त्यामुळे गार झाली होती, मग मी ती अशीच तोडली बघा। गरम ती पटकन गार होती ना, व्हिडिओच्या नादात जरा गार होऊन गेली, मग सुरीने कट मारायला वेळ लागला ना, त्यामुळे असेच तुकडे केलेत मी। गरम असताना पटकन कट केले ना की मग चांगले तुकडे होतात। आता मी हिला एका डब्यात भरून ठेवते आणि आता मला स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे। इकडे मी कांदा टाकलाय परतायला, थोडासा कोबी घेतलाय चिरून। इकडे डाळ पण भिजत ठेवलेली आणि इकडे मटकी ठेवली थोडीशी कुकरला। 2 शिट्ट्या लावून घ्यायच्यात। मटकी शिजली की मटकीची भाजी पण करायची आहे। तर इकडे आता कांदा परतला, मी आता कोबी टाकून घेते। इथे मी डाळ धुवून टाकली कोबी टाकल्यावर आणि थोडीशी टाकणार आहे हळदी पावडर। आता हे मिक्स करून घ्यायचंय। आता मी कमी गॅस करून थोडंसं झाकण ठेवणार आहे, तोपर्यंत मसाला वाटून घेते। इकडे मी शेंगदाणे जरा वाटून घेतले अर्धवट। आता शेंगदाणे टाकून घेऊयात
आणि थोडस लाल तिखट, थोडस मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर यांना मी मिक्स करून घेते सगळं. हे मी सगळं मिक्स केलंय. आता झाकून ठेवते पुन्हा 2 मिनिटं. तोपर्यंत मटकी शिजलीये. मी आता मटकीसाठी कांदा कापून घेते. कांदा, टोमॅटो, कोबीची भाजी आता झालीये. मी आता ही भाजी एका भांड्यात काढून ठेवते. मटकीची भाजी करायची मला आता पॅन आपला गरम झालाय. थोडस तेल टाकून घेऊया सगळ्यात आधी. तर मी इथं 2 चमचे तेल टाकून घेते. तेल गरम झालं. इकडे मी लसूण, कांदा, कोथिंबीर कापून ठेवले, थोडासा टोमॅटो. तर सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत लसूण. तेल आता जरा गरम होते अजून. इथे मी घेतले थोडेसे शेंगदाणे, थोडेसे टोमॅटो आणि थोडीशी याच्यात टाकणार आहे कोथिंबीर. तर याचं वाटण करून घ्यायचंय. लसूण फ्राय झालाय की थोडेसे 2-4 कढीपत्ते टाकूया. थोडीशी जिरे, मोहरी आणि आता मी कांदा टाकून. आपलं लसूण बघा चांगला फ्राय झालाय. मी कांदा पण टाकले आता. आणि इथे मटकी पण शिजली बघा. कांदा फ्राय होतोय तोपर्यंत मी शेंगदाणे आणि टोमॅटोचं वाटण करून घेते. कांदा फ्राय झाल्यावर मी आता मटकी, मिरची पावडर, हळद पावडर टाकून घेतले. आता हे वाटण टाकून घेऊया. पाणी आपल्याला, तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं टाका. आता याला एक छान उकळी येऊन देऊया. नंतर टाकूया कोथिंबीर. आपल्या भाजीला बघा छान उकळी आली. आता मी टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेते. थोडस अजून 2 मिनिटं उकळून देते. आपली भाजी तयारच आहे. इकडे तोपर्यंत मी पीठ मळून घेते. आता पीठ चाळून घेतलंय तर पीठ मळून घेते. आता भाजीला चांगलीच उकळी आली आहे. तर आता मी गॅस बंद केलाय आणि झाकून ठेवते. भाजी आता झालीये. इकडे पीठ पण मळून ठेवलंय, झाकून ठेवलं. पीठ जरा भिजतंय. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.